मित्रांनो, आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही, आज WHO माध्यमातून 1987 पासून तंबाखू डे हा साजरा केला जातो. आणि हा करण्याचा मागचा उद्देश आहे की जे तंबाखू खाणारे लोक आहेत यांच्यापर्यंत जनजागृती व्हावी. कारण तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम हा दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. आज तंबाखू खाणाऱ्यांचे जे आजार जर बघितले तर फुफ्फुसांचा आजार आहे, कर्करोगाचा आजार आहे, हृदयांचा आजार आहे, हे तंबाखूमुळे वाढत चालले आहेत. आणि दरवर्षी ह्या तंबाखूजन्य पदार्थापासून होणारे आजारापासून मृत्यूची संख्या आहे दरवर्षी 80 लाखापेक्षा जास्त पुऱ्या जगभरात होत चालले आहेत. आणि विशेषतः जे स्मोकिंग करतात त्या स्मोकिंगच्या धुरापासून 12 लाखापेक्षा जास्त लोक दरवर्षी मृत्यू पावतात. दरवर्षी मित्रांनो, हे विचार करण्याची गरज आहे. कारण बघा, एक लक्षात ठेवा, आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही आहे. का नाही आहे? कारण एखादा आपण लग्नामध्ये जर गेलो तर एखाद्या जर आपल्याला गाणं जर आवडलं तर पुन्हा एकदा डान्स करण्यासाठी वन्स मोर म्हणतो. पण देवापाशी जाऊन देवा, मला पुन्हा पराक्रम करायचं राहिलेलं आहे आणि मला पुन्हा वागरी करतो, हात जोडून विनंती करतो, काही लोकांच्या पाया पडतो की बाबा तुम्ही हे तंबाखू सोडा. कारण तंबाखूपासून होणारे दुष्परिणाम खूप मोठे आहेत. कारण की आज जर बघितलं तर 100 लोकांना जर कॅन्सर झाला जबड्याचा म्हणजे तोंडाचा, त्यापैकी 58% लोकांना फक्त कॅन्सर होतो फक्त तंबाखू खाण्यामुळे. एवढं कळून देखील लोक तंबाखू खातात, म्हणतात किंवा मला सवय लागलेली आहे. आता मला सांगा, सवय लावली का लागली? आपण स्वतः लावली ना, आणि सोडणार देखील स्वतः. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे हात जोडून की तुम्ही तंबाखू सोडा आणि स्वतःचं आरोग्य निरोगी ठेवा. जय हिंद, जय भारत.